विषय आहे पत्रकारी। पहिल्यासारखे पत्रकार राहिले नाही। एक काळी आम्ही टीव्हीवर बघत होतो, टीव्हीवर पत्रकारी नसेल तर बिलकुल आवडत नव्हती। आज तर टीव्ही असं ना असं झालेलं आहे। खिचबीच आणि लोकांना खिचबीच पसंत नाही। पर असं वाटतं की येणारा माणूस एक नॉर्मल लाईफ जगणारा माणूस एकदम नॉर्मल तो टीव्ही बघणार। टीव्हीची अवस्था एकदम घाण झालेली आहे। माध्यम नाही राहिले, चांगल्या माध्यमाची गरज होती ती नाही राहिली। एकेकाळी आमचे आवडते जे पत्रकार आहे ना ते रवीश कुमार होते। ते एक चॅनलमध्ये काम करत होते, चांगलं होतं, व्यक्ती चांगला होता, त्यांची बोलण्याची भाषा शैली खूप चांगली होती। पण काय कारणामुळे चांगले माणसं टिकत नसतात, हे जगाचा नियम आहे। आणि तो विकला जाऊ नाही शकला म्हणून त्याला त्याचं चॅनलच खरेदी करून घेतला। परत त्याने ती नोकरी सोडून टाकली। आपल्या स्वतःच्या बळावर त्यांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं। आम्ही त्याला सबस्क्रायबर केलं आणि चांगल्या पद्धतीने शेअर केलं, म्हणून तो व्यक्ती एवढा वाढलेला आहे। आमच्या देशात पत्रकार आज चांगला पत्रकार त्यांना मारलं जातं आहे, त्याने संपूर्ण चाललेलं आहे। दुसरा आहे पत्रकार मराठी, निखिल वागळे, त्याची बोलण्याची बी शैली चांगली आहे। पण असे पत्रकार बी संपवण्याचा प्रयत्न चालू आहे। फार वाईट दिशा आहे। देशाला अशा पत्रकारांची गरज आहे, त्याला सरकार मारून टाकणार, याने संपवून टाकणार, म्हणजे त्यांची पत्रकारी चालू देणार नाही। सांभाळा, पत्रकार आहे तोपर्यंत तुम्ही आहे। ज्या दिवशी पत्रकार गेला की देश अंधारात जाणार। कारण टीका असेल तर तो चालेल, टीका नसेल तर कसं काय चालणार। टीका करणारा देशाचं चांगलं करू शकतो, ज्याने टीका केली म्हणजे देश चालतो। आणि ज्याला टीका सहन करायची सवय नाही म्हणजे त्याला ते काम करायचंच नाही। तर त्यासाठी म्हणतो की चांगल्या माणसांना सपोर्ट करा आणि त्यांना नंबर 1 बनवा। धन्यवाद।